उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे झाले। फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून करण्यात आली होती। मात्र लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या गट विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधीच एनडीएचं संसदेतलं संख्याबळ वाढलंय। एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या आता 13 वर गेली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदारांचा एनडीएमधला पक्ष हा शिवसेना ठरला आहे। कोई और कुछ अलग एक्सपेक्टेड था? यही तो अन्याय हम झेल रहे हैं, यही तो अन्य देश देख रहा है। और आज सोनम वांगचुक के साथ जो हुआ वही तो देश के साथ हो रहा है। विकास कामांसाठी खासदार शिवसेनेत आले तशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे, तर त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। 6 खासदार जे शिवसेनेसोबत आले त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि विकास कामांसाठी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही विकास कामांसाठी आणि आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आले। कारण मी जो शब्द देतो तो पाळतो, एक विश्वास, एक भरोसा, कमिटमेंट, यासाठी ते शिवसेनेसोबत आले। मी त्यांचं स्वागत केलेलं आहे। याच्यामुळे एनडीए मजबूत होती आहे। इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे। तर विकासात्मक कामासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे। तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत असे देशमुख यांनी म्हटलं आहे। हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला तो निश्चित स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही 6 खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत। शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू। त्यामध्ये आम्हाला काही ते कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला। त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही ही कायदेशीर लढाई लढू।